नमस्कार. स्टँडर्ड 10th मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री चॅप्टर नंबर 7 मेन्शुरेशन महत्त्वमापन या चॅप्टरचा अभ्यास आपण करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण फ्रुस्टम ऑफ कोन त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 7.2 मधील उदाहरणं आपण सोडवलेली आहेत. आता आपल्याला त्या पुढचा पार्ट पाहायचा आहे, थेरॉटिकल पार्ट आहे. फॉर्म्युले पाहिजे सुरुवातीला आपल्याला ते कशाचे, सेक्टर ऑफ सर्कल अँड लेंथ ऑफ अन आर्क ऑफ सर्कल. अतिशय महत्वाचे फॉर्म्युले हे दोन फॉर्म्युले आणि या दोन फॉर्म्युल्यांचे एकमेकांशी असणारं रिलेशन हे आपल्याला आज सुरुवातीला पाहायचे. तर बघा मग पहिल्यांदा सेक्टर ऑफ सर्कल. पहिल्यांदा सेक्टर ऑफ सर्कल. सेक्टर ऑफ सर्कल कोणाला ही फिगर आहे. या फिगर मध्ये काय दिसते, ओ हा सेंटर आहे आणि हे सर्कल आहे. सर्कल विथ सेंटर ओ. याच्यामध्ये पी आणि क्यू हे पॉइंट्स ऑन दी सर्कल. Therefore, OP and OQ are the radii of the circle. Theta is the central angle of this circle. या सर्कल मधला हा काय PQ हा जो पार्ट आपण घेतलाय या पार्टचा हा सेंट्रल अँगल. तर P and Q हे जर आपण जोडले तर PMQ या पार्टला म्हणतात आर्क ऑफ सर्कल. तर हा जो पार्ट दिसतो एवढा OPMQ या पार्टला म्हणतात सेक्टर ऑफ सर्कल. जसा हा सेक्टर ऑफ सर्कल आहे तसाच बॅक साइडचा उरलेला सुद्धा सेक्टर ऑफ सर्कल. हा जो आहे हा 180 पेक्षा हाफ सर्कल पेक्षा लहान आहे म्हणून ह्याला मायनर म्हणतात, मायनर सेक्टर. तर हा बॅक साइडचा आहे तो 180 पेक्षा किंवा हाफ सर्कल पेक्षा मोठा आहे म्हणून ह्याला मेजर सेक्टर असं म्हणतात. बघा मी लिहितो या ठिकाणी. इन द ऍडजस्टंट फिगर the central angle divides the circular region in two parts. Each of the part is called a sector of the circle. बघा ना, हा सेंट्रल अँगल मुळे या ठिकाणी दोन पार्ट झाले. हा सेंट्रल अँगल मुळे हा एक झाला आणि हा सेंट्रल अँगल उरलेला आहे त्याच्यामुळे हा उरलेला पार्ट आहे. यातला हा एक पार्ट आणि हा पार्ट या दोन्ही पार्टना काय म्हणतात, कॉल्ड सेक्टर ऑफ दी सर्कल. सेक्टर ऑफ सर्कल इज द पार्ट enclosed by two radii. ही एक रेडियस आहे आणि ही एक रेडियस. या दोन रेडियाई यांना तो टच असतो, एनक्लोज अशा प्रकारचा हा पार्ट आहे, त्यांनी झालेला असतो. द सर्कल अँड द आर्क जॉइनिंग देअर एंड पॉइंट्स. जॉइनिंग देअर एंड पॉइंट्स. सेक्टर ऑफ सर्कल इज द पार्ट एनक्लोज्ड बाय टू रेडियाई. ह्या दोन रेडियाईच्या एंड पॉइंट पी आणि क्यू यांनी जोडलेली काय असते, आर्क जॉइनिंग देअर एंड पॉइंट. या आर्क आहे ना त्याच्या एंड पॉइंटला जोडलेली असते. इन द फिगर ओ पी एम क्यू अँड ओ पी बी क्यू. पी ओ पी बी क्यू. बघा ओ हा सेंटर असतो डॅश करून, हा पी एम क्यू या आर्कचं नाव लिहिलं म्हणजे तो एक सेक्टरचं नाव कसं लिहिलं. या सेक्टरचं कसं लिहिणार, ओ डॅश पी बी क्यू. या आर्कचं आर टू सेक्टर्स ऑफ दी सर्कल. मग यातला मायनर सेक्टर कोणता आणि मेजर सेक्टर कोणता, आताच मी तुम्हाला सांगितलं होतं. हाफ सर्कल पेक्षा जो लहान असतो तो मायनर आणि हाफ सर्कल पेक्षा जो मोठा असतो तो मेजर. म्हणजे सेमी सर्कल पेक्षा लहान असतो तो मायनर, सेमी सर्कल पेक्षा मोठा असतो तो मेजर. म्हणजे टोटल सर्कलचं माप आपल्याला माहिती आहे 360 असतं, त्यातले हाफ केलं तर 180
180 पेक्षा लहान आहे तो मायनर आणि 180 पेक्षा मोठा आहे तो मेजर. मायनर सेक्टर कुणाला म्हणतात? सेक्टर ऑफ सर्कल एनक्लोज्ड बाय 2 रेडियाई अँड देअर करस्पॉन्डिंग मायनर आर्क. मायनर आर्क कारण आपण पाहिलंय आपलं सर्कल चॅप्टर मध्ये मायनर आर्क कुणाला म्हणायचं, मेजर आर्क कुणाला म्हणायचं हे पाहिलंय त्या ठिकाणी. पाहिले का? मग या ठिकाणी मायनर आर्क कोणता? हा पीएम. हा मायनर आर्क आहे, ह्याला एनक्लोज केलेला जो सेक्टर आहे हा सेक्टर, त्याला काय म्हणायचं? मायनर सेक्टर. समजतं? आणि इन द फिगर ओ पी एम क्यू इज द मायनर. दुसरा आहे मेजर सेक्टर. मेजर सेक्टर कोणाला म्हणायचं? सेक्टर ऑफ सर्कल that is enclosed by 2 radii and their corresponding major arc is called the major sector. म्हणजे हा जो आहे ना मेजर आर्क पी बी क्यू हा मेजर आर्क आहे. हा सर्कल आहे ना सेमी सर्कलचा जो तुमचा पेरीमीटर असतो, सेमी सर्कलचा पेरीमीटर म्हणजे सर्कमफरन्स तो जो असतो तो जर या सर्कलच्या निम्म्यापेक्षा मोठा असला तर त्याला मेजर आर्क म्हणतो. मग या मेजर आर्कला इन्क्लूड केलेला हा जो सेक्टर आहे त्याला काय म्हणतात? मेजर सेक्टर. इन फिगर ओ पी बी क्यू इज द मेजर सेक्टर. In the above figure, OPBQ is a major sector. समजते? ठीक. सेक्टर ऑफ सर्कल म्हणजे काय आपण पाहिजे. पुढे पाहिजे आपल्याला एरिया ऑफ सेक्टर. तो जो सेक्टर असता पहिला त्या सेक्टरचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला तो आपल्याला पाहिजे. या ठिकाणी मी काही फिगर दिले बघा, असे फिगर. पहिल्या फिगर मध्ये बघा एक सर्कल आहे, एक सर्कल. पूर्ण टोटल सर्कलचं मेजरमेंट किती असतं? थीटा इज इक्वल टू 360. म्हणजे हा सेंट्रल अँगल आहे थीटा. सेंट्रल अँगल इथं कुठेच रेडिएशन आहे त्यामुळे पूर्ण सर्कलचा सेंट्रल अँगल किती आहे? 360. बरोबर. आणि या पूर्ण सर्कलचा एरिया काढला आपण तर तो A1 न दाखवला तर काय असतो? एरिया ऑफ सर्कल इज पाय आर स्क्वेअर. A1 इक्वल टू पाय R1 R स्क्वेअर. या सगळ्या सर्कलची रेडियस एकच आहे, आर 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 आर. रेडियस चेंज केलेली नाही. दुसरं सर्कल बघा, याच्यामध्ये थीटा इज इक्वल टू बघा ना हा सेमी हे रेडियस काय डायमीटर आहे. ह्या डायमीटर मध्ये 2 पार झाले. हा जो आपला सेंट्रल अँगल थीटा आहे त्याचं मेजरमेंट किती आहे? 180. त्यावेळेस ह्या सेक्टरचा एरिया किती आहे? सेक्टरचा एरिया म्हणतो मी, त्याचा नाही सर्कलचा. हा शेडेड पोर्शन आहे ना त्याचा एरिया. पूर्ण सर्कलचा एरिया किती? पाय आर. त्यातला अर्धा भाग आहे हा म्हणून 1/2 पाय आर स्क्वेअर. 1/2 पाय आर स्क्वेअर. कसं काय रे ते? हे 360चा हाफ आहे ना 180 म्हणून इथं 1/2. पुढं 90 घेतला थीटा म्हणजे सेंट्रल अँगल किती आहे? 90. रेडियस आरच आहे. जर 90 आहे 90 म्हणजे काय रे? 360चा 1/4 पार्ट किंवा 90चा 4 टाइम्स केला की 360 येतो आणि 360चा 1/4 टाइम्स केला की 90 येतो. म्हणून याचा एरिया सुद्धा काय येईल या शेडेड पोर्शनचा? A3 इज इक्वल टू हा जो एरिया आहे ना पूर्ण सर्कलचा त्याच्या 1/4 1/4 पाय आर स्क्वेअर. या ठिकाणी थीटा इज इक्वल टू 60. 60 म्हणजे किती केला? 360चा 1/6 पार्ट झाला. म्हणून सेंट्रल अँगल जर 60 असेल तर या ठिकाणी काय ना A4 इज इक्वल 1/6 पाय आर स्क्वेअर. कारण सेंट्रल अँगल जसा कमी होत जातोय तसा त्याचा शेडेड पोर्शन सुद्धा काय होत जातो? कमी होत जातो त्या सेक्टरचा.
सेंट्रल अँगल 360 आहे, त्यावेळेस पूर्ण एरिया सर्कलचा आला पाय आर स्क्वेअर. सेंट्रल अँगल हाफच झाला की ह्याचा एरिया सुद्धा हाफच झाला सेक्टरचा. सेंट्रल अँगल 1/4 झाला की सेक्टरचा एरिया सुद्धा 1/4 झाला सर्कलच्या. सेक्टरचा एरिया सेंट्रल अँगल 1/6 झाला तर या ठिकाणी सेक्टरचा एरिया हा सर्कलच्या एरियाच्या 1/6 झाला. समजतं? म्हणजे काय केलं रे, काय केलं म्हणजे सेंट्रल अँगल जसा तुमचा कमी होत ज्या प्रमाणात कमी होत जातो त्याच प्रमाणात त्या सेक्टरचा एरिया सुद्धा काय होत जातो, कमी होत जातो सर्कलच्या एरियाच्या. बघा या ठिकाणी मी काय लिहितो, ऑब्झर्व द फिगर्स अबो. केलेत आपण, बरेच बोललोय आपण त्याच्यावर. रेडियाय ऑफ ऑल सर्कल्स आर इक्वल, सांगितलंय तुम्हाला आर आय आर आर. ऑब्झर्व द एरियाज ऑफ द शेडिंग रिजन, शेडेड रिजनचा एरिया ऑब्झर्व करा. केला ऑब्झर्व आपण, त्याच्यावर चर्चा केली आपण बऱ्यापैकी. मग पुढे काय लिहिलंय बघा मी त्याच्यावर, सेंट्रल अँगल ऑफ सर्कल इज 360. त्याला म्हणायचं कंप्लीट अँगल म्हणायचं. हा पूर्ण अँगल आहे ना तो कंप्लीट. त्यावेळेस एरिया ऑफ सर्कल किती आला, पाय आर स्क्वेअर. If measure of an arc of circle is theta, then the area of its corresponding sector is obtained by multiplying area of the circle by theta upon 360. म्हणून एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल, त्याला ए ने डिनोट केला आपण, इंडिकेट केलं, थीटा अपॉन 360 मल्टिप्लाय बाय पाय आर स्क्वेअर म्हणजे एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सेक्टर हा पाय आर स्क्वेअर मल्टिप्लाय, इकडे मग काय होईल, डिवाइड केला तर एरिया ऑफ सेक्टर अपॉन एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू थीटा अपॉन 360. बघा ना, हा ए पाय आर स्क्वेअर मल्टिप्लाय इकडे काय होईल, डिवाइड, पण ए अपॉन पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू theta upon 360. That is area of sector upon area of circle is equal to theta upon 360. हा जनरल फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ सेक्टर अपॉन एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू थीटा अपॉन 360. म्हणजे सेक्टरचा एरिया आणि सर्कलचा एरिया यांचा रेशो आणि त्या सेक्टरचा सेंट्रल अँगल आणि पूर्ण सर्कलचा सेंट्रल अँगल यांचं रेशो, हे दोन रेशो हे इक्वल रेशो असतात. काय असतात, इक्वल रेशो असतात. समजतं? हा फॉर्म्युला महत्वाचा लक्षात ठेवा. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू एरिया ऑफ सर्कल पाय आर. हा एरिया ऑफ सेक्टर. आता लेंथ ऑफ एन आर्क, त्याचा फॉर्म्युला आपण पाहू. लेंथ ऑफ एन आर्क, आर्क कोणाला म्हणतात ते शिकलोय आपण सर्कल चॅप्टर मध्ये. पुढे आपल्याला लेंथ ऑफ एन आर्क. बघा फिगर्स दिलेत मी या ठिकाणी. हे सर्कल आहे, टोटल सर्कल आहे. ह्या टोटल सर्कल मध्ये थीटा किती आहे रे, 360. पूर्ण सर्कलचा सेंट्रल अँगल 360 अपॉन एल म्हणजे काय, याचा सर्कम्फरन्स म्हणजे लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क इज पूर्ण काय असेल याचे सर्कम्फरन्स 2 पाय आर. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला माहिती आहे, 2 पाय आर. सेकंड फिगर बघा, ही डायमीटर आहे म्हटल्यावर अर्धाच भाग झाला, म्हणजे थीटा किती आहे 180. हे 360चा किती झाला, तो अर्धाच झाला, ह्याच्या अर्धा झाला. म्हणजे इथे एल सुद्धा का होईल रे, अर्धा होईल. कुणाच्या, या टोटल सर्कलच्या सर्कम्फरन्स पेक्षा. म्हणून 1/2 इंटू 2 पाय आर.
थिटाची व्हॅल्यू 90, मग 360च्या 1/4 झाली ती. म्हणल्यावर इथं एल सुद्धा का होईल, याचं 1/4. पण 1/4 सर्कमफरन्स 2πr. थिटा या ठिकाणी 60 आहे, म्हणजे या थिटा पूर्ण सर्कलच्या 1/6 झाली. म्हणून त्याची लेंथ ऑफ आर्क, हे आर्क आहे ना, ह्याची लेंथ, लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ आर्क काय झाली, त्या टोटल सर्कलच्या लेंथ पेक्षा काय झाली, 1/6 टाइम्स. काय लिहितो ऑब्झर्व द फिगर अबव, केले ऑब्झर्व आपण. रेडिया ऑफ ऑल सर्कल्स आर इक्वल आहे, त्याचे R1 R2 R R R सगळीकडे R. ऑब्झर्व द लेंथ ऑफ एन आर्क इन ईच फिगर, केले ऑब्झर्व आपण. ह्याची लेंथ 2πr आहे, ह्याची हाफ 2πr आहे, ह्याची 1/4 2πr आहे, ह्याची 1/6 2πr. का तर ह्याचा अँगल पूर्ण 360, त्याच्या 1/2 हा झालाय, याच्या 1/4 टाइम्स हा झालाय, याच्या 1/6 टाइम्स हा झालाय. म्हणून लेंथ सुद्धा याच्या 1/2 टाइम्स झाली. अँगल 1/2 टाइम्स झाला, म्हणून हा सुद्धा 1/2 टाइम्स. अँगल 1/4 टाइम्स झाला, म्हणून लेंथ सुद्धा 1/4 टाइम्स. अँगल ह्याच्यावर ह्याचा 1/6 टाइम्स झाला, म्हणून लेंथ सुद्धा 1/6 टाइम्स झाला. सर्कमफरन्स ऑफ सर्कल आपल्याला माहिती आहे 2πr. If measure of an arc of circle is theta, then its length is obtained by multiplying the circumference of circle by theta upon 360. कुणाला, सर्कमफरन्सला मल्टिप्लाय करायचं. मग आपण एरिया ऑफ सेक्टर करताना काय केलं, एरिया ऑफ सर्कलला मल्टिप्लाय केलं पायर स्क्वेअर. आता कुणाला मल्टिप्लाय करायचं, सर्कमफरन्स. मग सर्कमफरन्स काय असतो, 2πr, त्याला मल्टिप्लाय करायचं. म्हणून therefore length of an arc indicated by L is equal to theta upon 360 ला कशाने मल्टिप्लाय करायचे, सर्कमफरन्स 2πr. हेच मला कसं लिहिता येईल, हा 2πr मल्टिप्लाय आहे ना, इकडे येऊन डिवाइड. पण L upon 2πr is equal to theta upon 360. That is, L म्हणजे लेंथ ऑफ एन आर्क अपॉन 2πr म्हणजे तिथे सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू थीटा अपॉन 360. अडचण नाही, ठीक आहे. नेक्स्ट पार्ट बघू आपण. आता आपण काय पाहिलं, एरिया ऑफ सेक्टर पाहिला ह्याच्या आधी, त्यानंतर काय पाहिले, लेंथ ऑफ एन आर्क पाहिला. मग लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर ह्या दोघांमध्ये काही संबंध आहे का, काय रिलेशन आहे का, ते आपण पाहू. त्या दोघांमध्ये रिलेशन असणारा फॉर्म्युला तयार. दोन फॉर्म्युले पाहिले. एरिया ऑफ सेक्टरचा काय होता, ए इज इक्वल टू थीटा अपॉन 360. इथं काय होतं त्यामध्ये, पायर स्क्वेअर. आणि लेंथ मध्ये काय आहे, 2πr, एवढा फरक. तर सेक्टरचा एरिया आणि लेंथ ऑफ आर्क यांच्यातलं रिलेशन. A relation between length of an arc and area of the sector. Area of sector चा फॉर्म्युला theta upon 360 into pi r square. त्याला म्हणा नंबर 1, इक्वेशन नंबर 1. लेंथ ऑफ आर्क चा फॉर्म्युला L is equal to theta upon 360 into circumference 2 pi r. आता काय करायचं बघा, L is equal to theta upon 360 into 2 pi r लिहू. काय करा, L हा 2 pi r मल्टिप्लाय आहे, इकडे येऊन काय होईल, डिवाइड. म्हणून L अपॉन 2 pi r इक्वल टू 360. म्हणजे थीटा अपॉन 360 ची व्हॅल्यू किती आली, L अपॉन 2 pi. त्याला सेकंड नंबर. आता या ठिकाणी बघा, हा थीटा अपॉन 360 ची जी व्हॅल्यू काढली, ही व्हॅल्यू उचलायची जशीच्या तशी एक नंबर मधल्या थीटा अपॉन 360 च्या जागेवर लिहायची. हे असंच उचलायचं आणि इथं लिहायचं. आणि ह्याची व्हॅल्यू किती आहे, हा म्हणजे इथं बघा
व्हॅल्यू लिहा मग ए इज इक्वल थिटा अपॉन 360 जाईल काय लिहायचं एल अपॉन 2 पाय मल्टिप्लाय बाय पाय आर स्क्वेअर फ्रॉम 1 अँड 2. आता या ठिकाणी बघा ना हा पाय काय झाला कॅन्सल हा न्यूमेरेटरचा पाय आणि हा डिनॉमिनेटरचा पाय काय झाला कॅन्सल काय राहिले इथं आर स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरला आर आहे ह्या आर स्क्वेअर मधला एक आर कॅन्सल आणि डिनॉमिनेटरचा आर काय झाला कॅन्सल काय शिल्लक राहिले बघा मग इथं ए इज इक्वल एल इंटू ह्यातला एक आर शिल्लक एल आर अपॉन म्हणजे काय 1 अपॉन 2 एल आर म्हणजे एल आर अपॉन म्हणजे कसं लिहिता येईल या ठिकाणी ए म्हणजे काय एरिया ऑफ इज इक्वल एल म्हणजे काय लेंथ ऑफ एन आर इंटू आर म्हणजे काय रेडियस डिवायडेड बाय 2 लेंथ ऑफ एन आर इंटू रेडियस अपॉन हे काय झालं एरिया ऑफ शिफ्ट एरिया ऑफ शिफ्ट समजले हा फॉर्म्युला मिळाला आता आपल्या आतापर्यंत किती फॉर्म्युले पाहिले आपण 3 फॉर्म्युले पाहिले पहिला एरिया ऑफ सेक्टरचा कोणता होता तो हा होता थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर दुसरा कोणता मिळवला लेंथ ऑफ एन आर्कचा मिळवला होता थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय तिसरा एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू ए इज इक्वल टू एल आर अपॉन या 3 फॉर्म्युल्यांचा वापर करून आपल्याला पुढे प्रॅक्टिस सेट 7.3 मधली उदाहरणं आपल्याला सोडवायची तर आपण पुढील व्हिडिओमध्ये या प्रॅक्टिस सेट 7.3 ची उदाहरणं सोडू इथे बघा आणखी आपल्याला एक रिलेशन आले इथं सिमिलरली काय दाखवता येईल ए अपॉन पाय आर स्क्वेअर कुठला रे ए अपॉन पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू एल अपॉन 2 पाय आर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 म्हणजे हा पाय आर स्क्वेअर आहे ना मल्टिप्लाय इकडे गेला ए अपॉन पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू हा 2 पाय आर आहे ना इकडे गेला एल अपॉन 2 पाय आर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 हे तिघामध्ये रिलेशन तर बघू आपण पुढील तासाला आपण प्रॅक्टिस सेट 7.3 मधील उदाहरणे आपण सोडू